हाय, ASK किचन क्यू चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाले दूध बनवणार आहोत। मसाले दूध बनवण्यासाठीचं साहित्य बघूया। 10 बदाम, 10 पिस्ता, 10 काजू, 4 सोललेल्या वेलची, 1 जायफळ आपण शेवटी किसून घालणार आहोत। पाव वाटी साखर। हा मसाला मी घरी बनवलेला आहे। यामध्ये काजू बदामचे काप, 1 चमचा मिल्क पावडर, वेलची जायफळची पूड, थोडंसं केशर ते दुधामध्ये मी भिजत घातलेलं आहे। गॅस सुरू करून घेऊया। कढई तापत ठेवलेली आहे। यामध्ये आपण काजू बदाम पिस्ता भाजून घेऊया। मीडियम फ्लेम वरती हे सर्व भाजायचं आहे। इकडे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतोय। तोपर्यंत एका स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवूया। दूध बारीक गॅसवरती उकळायचं आहे। दूध उकळत असताना त्यामध्ये दुधात भिजत घातलेलं केशर आपण त्यामध्ये ऍड करूया। त्यामुळे दुधाला रंग चांगला येतो। दूध अधूनमधून हलवलं पाहिजे, नाहीतर ते खाली लागू शकतं। जास्त प्रमाणामध्ये जर आपण मसाले दूध बनवणार असेल तर त्यामध्ये बशी टाकून ठेवायची, त्यामुळे दूध उतू जाणार नाही आणि खाली दूध लागणार नाही। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्सची बारीक करून घेतलेली पूड यामध्ये ऍड करूया। आता आपण यामध्ये साखर ऍड करूया। साखर आपल्या चवीप्रमाणे आपण कमी किंवा जास्त घालू शकतो। घरी बनवलेला मसाला पण मी यामध्ये ऍड करते। सगळ्यात शेवटी आपण जायफळ थोडंसं किसून घालूया यामध्ये। दूध मंद आचेवरती 5 मिनिटं शिजून द्यावं। शिजल्यामुळे दुधाला जाडसरपणा येतो। हे दूध आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया। आपलं दूध आता तयार झालेलं आहे। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।